त्रास दिला की मी मराठ्यांच्या बाजूने उभा राहणार। आज जसं तुम्ही तातडीनं स्टेटमेंट दिलं की मी आरक्षणाच्या सोबत आहे आणि परवानगी नाकारली नाही, जी तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला, असाच मनाचा मोठेपणा जातीवाद बंद करायसाठी सुद्धा वापरा। तुमचं काय मराठा कौतुक करत राहील। भूमिका घेतात का मग तेच सांगितलं ना मी आत्ता, ते एकदा सांगायचं, एकदा एकीकडून लोक मारणार, मग त्याला तुम्ही जातीवाद नाही म्हणणार। आम्ही नुसत्या सभा घेतल्या की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार। तुम्ही ही जातीवादच मोडून टाका सगळा। तुम्हाला तुमचे लोक जसे प्रिय आहेत तसे मराठ्यांची प्रिय करा, कारण तुम्हाला तशी जात तुमची प्रिय आहे तशी माझे मराठी मला प्रिय आहे। माझ्या गोरगरीब मराठ्यांना तुम्ही त्रास देऊ नका, त्यांच्याशी प्रेमानं वागा। अरे ते मराठे तुम्हाला कधी उचलून धरतील ना, कधी पण। तुम्ही तुमच्या विचारात परिवर्तन करा, मनात परिवर्तन करा। इथून मागचा विषय काय झाला 20-25 वर्षात, त्यापेक्षा इथून पुढे कसं वागायचं, जसं की तुम्ही आता परवानगीच्या बाबत ताबडतोब स्टेटमेंट दिलं, असंच मराठ्यांच्या बाजूने तातडीनं उभा राहा। मराठ्यावर अन्याय करू नका, एवढंच म्हणणं आहे। तुम्ही जर चांगले कामं करत राहिले तर मराठी तुमचं कौतुक करते, तुम्ही वाईट कामं करत राहिले तर तुम्हाला सत्तेपासून सरकवतील। या मुद्द्यावर तुम्ही काल पहिल्यांदा भाषणामध्ये अजित पवारांसुद्धा नाव घेतलं, म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजित पवारांचा सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा विरोध आहे का या आंदोलनाला, आणि तो तुम्हाला सातत्यानं दिसतोय का? नसता तरी एवढा अन्याय मराठीवर झालाच नसता। शेवटी सत्तेत त्यांच्या आहेत ना, त्यांना कळत नाही का छगन भुजबळ कोणाचा आहे, बीडचे पालकमंत्री कोणाचे आहेत, मराठ्यांचे काय हाल आहेत तिथं, मराठ्यांना जाणून बुजून काय त्रास दिला जातो। आम्हाला जेवढे दिवस सहन होईल तेवढे दिवस करत असतो आम्ही। हा तुम्ही प्रेमानं त्यांना हाताळा, की पडणं जितणं हार जी चालू असते त्याच्यासाठी काय माझी मराठाचा टार्गेट करणार का तुम्ही, मराठ्यांना शत्रू मानणार का तुम्ही? याच्यामुळं आमचं म्हणणं आहे की तुम्ही जसं काल तातडीनं जागे झाला असं कायमस्वरूपी राहणं, आमच्यासारख्याला बोलायची गरजच नाही। पण तुम्ही मराठ्यांना त्रास दिला की मी बोलणार नाही, मदतीला सुद्धा येणार ताकदीने। पण तुम्ही काल जितके तातडीनं आलात तितक्याच तातडीनं मराठ्यांच्याही बाजूने उभा राहत जा, जसं तुमच्या जातीच्या बाजूने उभा राहता तसं तुमचं हमेशाच मराठी कौतुक करतील। मुख्यमंत्री असं म्हणाले की ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, ही आमची भूमिका आहे। 10% आरक्षण दिलं तेव्हापासून विरोधक म्हणताय आरक्षण टिकणार नाही, परंतु 10% आरक्षणामुळे मराठा समाजाच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या आणि आरक्षणाबाबत आमचं सरकार योग्य निर्णय। मुख्यमंत्री म्हणले तुमच्या म्हणण्यानुसार की ओबीसीवर अन्याय होणार नाही, पण ते असं कुठं म्हणलेत की मराठ्यावर बी अन्याय होणार? मराठ्यावर बी होणार नाही, मराठी ओबीसीत जाणार। ते 10%चं पुन्हा समर्थन केलं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की 10%वर काही जण असं म्हणतात की आम्ही म्हणजे टिकणार नाही, पण त्यांचा चेहरा 10% आम्हाला जे असं म्हणतायत आणि ज्याला प्रत्यक्ष विरोध करतायत असंही म्हणतायत आणि विरोध करतायत। अरे बाबा त्यांच्या विरोधात सोडून द्या म्हणा, आम्हालाच मान्य नाही। 10% मान्यच नाही आम्हाला, ते विरोध करू नाही करू, आम्हाला काय देणे घेणे नाही। त्यांचं राजकारण असेल त्याच्यात 10% आरक्षण टिकणारच नाही, कारण मराठा समाज हा 10% मागास सिद्ध झालाय। हे विशेष अधिवेशनात विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः भाषणादरम्यान सांगितले। मग मागास जात ही 27% आरक्षणात ओबीसी आरक्षणात घ्यायला लागते, ती 50%च्या वर नेऊन कशाला घातली तुम्ही? कुठलाही जात किंवा समूह असो त्याला 50%च्या आत घ्यायचं असेल तर मागास सिद्ध असायला लागतो। मग मराठा जर मागास सिद्ध झालाय हे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले आणि तुम्ही ते 50%च्या वर नेऊन घातले, ते 27% आरक्षणाच्या आत पाहिजे होतं। त्यामुळे आम्हालाच मान्य नाही, ते विरोधक काय म्हणते त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। आम्हाला सत्ताधारी काय सांगतो आणि विरोधक काय सांगतो याच्यावर आमचं देणंच नसतं। आमचं देणं आमच्या जातीवर असतं, त्याच्या अन्यायावर असतं। आमची जात जे मागती ती मागणी आम्ही करू। काल मुख्यमंत्री असं म्हणाले की ज्या नोंदी सापडले त्यांना प्रमाणपत्र देणं सुरू आहे आणि ते सुरूच आहे राहील। आणि दुसरीकडे ओबीसीच्या नेत्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या नोंदी रद्द करा, मुख्यमंत्री म्हणाले की नाही ते दिले जातील। ते होतच नसते रद्द, प्रमाणपत्र दिले जातील, रद्द होत नसती। कारण भारत देशात मराठाच एक अशी जात आहे की त्याच्या सरकारी नोंदी सापडल्यात, बाकीच यांनी बोगस आरक्षण घेतलेलं आहे। 16% आमचं बोगस आरक्षण, चोरून खायची सवय लागलेली आहे। ती छगन भुजबळ एकटा खातो, बाकीच्या ओबीसींना मिळून देत नाही। त्याचं जर एवढं मोठं मन असतं तर बंजारा बांधव सांगतोय की माझा वेगळा प्रवर्ग करा, ते करत नाहीये। त्याचा अर्थ सगळ्याचं, बाराबोलीदारांचं, बंजारा बांधवांचं, सगळ्यांचं त्याला एकट्याला खायचं, ते कोणालाच खाऊ देत नाही। आणि आमच्यामुळं धनगर बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही। विनाकारण छगन भुजबळनी आमच्या विरोधात धनगर बांधवांचे नेते उभा केलेत, विनाकारण। कारण तरीही आम्ही धनगर बांधवांना विरोधक मानलेलं नाही। आमच्या नोंदी रद्द होणार नाहीत आणि ते मुख्यमंत्री साहेबच काय कोणीच करणार नाहीत, कारण ते खरं आहे।
खरं हे कधीच रद्द होत नसतं, उलट त्यांचं 16% रद्द होऊ शकतं. एक प्रश्न साऱ्या महाराष्ट्राला पडलेला आहे म्हणून तो विचारावा असं वाटतं की तुम्ही गेल्या 4 दिवसापासून जे भाषण करताय त्यामध्ये फक्त आणि फक्त टार्गेट भुजबळ आहे. ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून भुजबळांसोबतच ओबीसीतले जे राज्यातले वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत, जे पडलेले आहेत, सत्ताधारी आहेत, मंत्री आहेत, विरोधक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्या सगळ्यांनी विरोध केलेला आहे. मग भुजबळच का टार्गेट असा एक प्रश्न उपस्थित होतो, त्याचं उत्तर आपण आरक्षणासाठी तो विरोध त्यांचा नाही, राजकारणासाठी. ते आधीच म्हणले होते एवढी निवडणूक होऊन द्या मग बघू, म्हणून ते आता बघायला लागले. आता ते म्हणले होते निवडणूक झाल्यावर बघू, ठीक आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं संयमदारा निवडणूक झाल्यावर बघू, ठीक आहे. आम्ही आता संयमदाराला आम्ही विधानसभेला निवडणूक टायमाला बघू, तसं काही अडचण नाही ना, आम्ही त्या टायमाला बघू, काही अडचण नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकटे भुजबळ वगळता सगळ्या ओबीसीच्या नेत्यांना अप्रत्यक्ष मराठ्यांना पाठिंबा आहे असं म्हणायचंय का? ते फक्त राजकारण आहे म्हणतो, ते राजकारणासाठी त्यांनी जमा केलेले छगन भुजबळ यासाठी टार्गेट. बरं जाऊ द्या, आता छगन भुजबळ मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करतोय, नोंदी रद्द करा म्हणतोय, माझ्या विरोधात सगळे ओबीसीचे नेते उभा करतो. मी बोलतो कुणाला? छगन भुजबळ. तुम्हाला काय नाही ठेवा, तुम्हाला कधी बोललो? तुम्हाला ओबीसी नेत्याला कधी दुखवलं? मी उदाहरणार्थ बोलतोय तुम्हाला, यांना राग यायची काय गरज आहे? तुमचा संबंध काय? एक तर तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही, बीएनटी व्हीजेएनटीच्या, वंजारी बांधवांच्या आणि धनगर बांधवांच्या. तुम्ही बोलणारे कोण? तुम्ही काय सांगतायत भाषणात आणि मीडियात की आमच्या छगन भुजबळ साहेबाला बोलतो? तुमच्या छगन भुजबळचा काय संबंध आहे? तुमच्या छगन भुजबळचा संबंध काय? तुम्ही फुकट भांडणं इकडून हुकत करून घ्यायला लागले. तुम्ही मराठ्यात आणि ओबीसी बांधवात, धनगर बांधवात कशामुळे वाद लावायला लागले? तुम्हाला बोलतच नाही येत बरं शब्दांना, तरी तुम्ही बळत म्हणता आमच्या छगन भुजबळला बोलतो. तुमचा छगन भुजबळ तुम्हालाच खाऊन देतो का? आंदोलन तुमचं आमदार काय तिसऱ्यालाच वाटतोय, तुमचं तुम्हाला कळाना. तुमचं आरक्षण एनटी व्हीजेएनटी मध्ये आहे, तुम्ही एसटीतून मागाव, आम्ही त्याच्यासाठी साथ देऊ मराठीत. ते सोडून दिलं आणि त्या छगन भुजबळने काय आशा दाखवली असेल तिकडे पळताय. तुम्हाला एक माहीत नाहीये, तुम्ही एसटीतून आरक्षण न मागितल्यामुळे तुमच्या धनगर बांधवांच्या लेकराचं वाटोळ होत आहे, आमच्या मराठ्यांचं वाटोळ होत आहे, राजपूत समाजाचं वाटोळ होत आहे, काही समाजाचं वाटोळ व्हायला लागले, मुस्लिमांचं वाटोळ व्हायला लागले, बाळाबोलतेदाराचं बंजारा समाजाच्या आरक्षणाचं वाटोळ व्हायला, हे तुमच्या लक्षातच नाहीये. आम्ही बोलतो त्याला, त्याने आमचं नोंदी रद्द करा म्हणतोय. तो खऱ्या असून तो आमच्या लोकांविषयी जातीय तेढ निर्माण करतोय, तो विष पेरायला लागला जातीय तेढाचा. आम्ही त्याला बोलतोय. तुम्ही बाकीचे ओबीसीचे नेते विष पेरत नाहीयेत, तुम्ही जातीवाद करत नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला बोलत नाहीत. जो वाईट करतोय त्याला बोलतो, म्हणजे आम्ही जो वाईट करायला लागला त्याला बोलतो. तुम्हाला वाटतं वाईट व्हावा ही विचार आहे का मग तुमचा बाकीच्या ओबीसी नेत्यांचा? मी जर वाईट करायला लागलो तर मला बोललं पाहिजे ना. तसं तो वाईट करायला निघालाय, मराठ्यांचं वाटोळं करायला निघालाय, ओबीसीचं अर्ध्या वाटोळं करायला निघालाय. धनगर बांधवांच्या एसटीतून आरक्षणाची मागणी ही फडणवीस साहेब म्हणले होते मी पहिल्या कॅबिनेटमध्ये करीन. छगन भुजबळ त्याच्याविषयी भांडावं ना मग. म्हणजे तुमच्या बाजूने एक शब्द बोलत नाही तो धनगर बांधव त्याच्या बाजूने. ही कोणचा न्याय आहे? कोणचा विचार आहे? तो वाटोळं करायला निघाला म्हणून आम्ही त्याला बोलायला लागलो. तुम्हाला एकाला दुखवलं नाही आम्ही. तुम्ही बळच का त्याचं ऐकून आमच्या अंगावर येत आहे? तुम्ही का धनगर बांधवाचं मराठ्याचं भांडणं लावायला लागलात? धनगर बांधवांचं मराठा बांधवाचं एक ताट आहे गावात, तुम्ही का तोडायला लागलात? ते त्यांचा विचार त्यांच्यापाशी, त्याला नावेलाच आहे आमचा. आम्ही 50-55% आम्ही आमचं आरक्षण मिळायला समर्थ आहे. प्रश्न पडला आहे गेल्या काही महिन्यात सरकार कुठे ऑफिस करते, राजकीय प्रयोग करते, कुठं ना कुठं सरकार तुम्हाला राजकीय दिशेकडे ढकलतं असं महाराष्ट्राला काही लोकांना वाटतं. मला जायचं नाही राजकारणाकडे, मी बार बार सांगतोय. माझ्या समाजाला पण नाही जायचं. सरकारने आम्हाला ढकलायची चूक बी करू नये राजकारण. त्यांनी मागं हलक्यात घेतलं होतं, तसं हलक्यात राजकारण आंदोलन जे घेतलं त्यांनी राजकारणात सुद्धा मला हलकं घ्यायचं काही कारण नाही. त्यांनी घेऊ सुद्धा नाही. कारण मी डावं टाकले तर तुम्हाला असं वाटेल की ते मीडिया